असेल आपले पूर्वज त्यांचे चेहरे मोठे होते, फेस मोठे होते, कारण आपण जे फूड पदार्थ खायचो ते फूड कोर्स होते म्हणजे कडक अन्नधान्य खायचो आपण त्या ठिकाणी. पण जसं जसं जनरेशन चेंज झालं, आपल्या फूडच्या हॅबिटमध्ये चेंज झालं, आपण जास्त शिजवलेले पदार्थ खातो, दातांना आपण जास्त व्यायाम देत नाही आणि त्याच्यामुळे दातांना व्यायाम दिसलाच नाही, मसलला व्यायाम भेटत नाही आणि मसलला व्यायाम न भेटल्यामुळे आपल्या जबड्याची जी रुंदी असते ती हळूहळू कमी होत चाललेली. तुम्हाला सांगतो ना की स्माइल हा इम्पॉर्टंट आपला लाईफचा असते. म्हणजे छोट्या मुलापासून, म्हणजे आई जेव्हा नुसतं असं करते तेव्हा मुलगा जो खळखून असतो तेव्हापासून टिल यू आर ऑन डेथ बेड, आपल्यातला एक युनिक फीचर आहे तो म्हणजे आपला स्माइल. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आरोग्य मंथन नावाची नवीन सिरीज आपण सुरू केली आहे आणि या जानेवारीपासून वेगवेगळे तज्ज्ञ या सिरीजमध्ये आपल्याला आरोग्यविषयक मार्गदर्शन करत आहेत. तुम्हा सगळ्यांना आपले हे एपिसोड आवडतात, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि आज आरोग्य मंथन या पॉडकास्टमध्ये आपल्या बरोबर आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध दंतवैद्य किंवा ऑर्थोडॉन्टिस्ट डॉक्टर मिलिंद दर्डा. सर नमस्कार. नमस्ते. स्वागत आहे तुमचं आजच्या या एपिसोडमध्ये. धन्यवाद तुम्ही मला बोलवल्याबद्दल. येस. सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर मिलिंद दर्डा 20 वर्षांचा अनुभव असलेले आणि 32 स्माइल्स डेंटल क्लिनिकचे डायरेक्टर. सलग 2 वर्ष इनविजिलाइन डायमंड प्रोव्हायडर म्हणून सरांना गौरवलं गेलंय. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक सेमिनार्समध्ये व्याख्यानं दिली आहेत आणि त्यांच्या रिसर्च आर्टिकल्सना काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. ते खूप मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी त्यांना ओळखते. मुलांसाठी, पालकांसाठी खूप छान काम करतात, उत्साही ट्रेकर आहेत आणि एक संवेदनशील दंतवैद्य म्हणून त्यांचा परिचय आहे. असे डॉक्टर आज आपल्याकडे आले म्हणून मला खूप आनंद होते. म्हणूनच आपण अर्हम आयुर्वेदची काही उत्पादने घेऊन सरांचं स्वागत करूया. दिस इज फॉर यू. थँक्यू. चला, आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूया. सध्याच्या काळात स्माइल कधी नव्हे ते इतकं महत्वाचं झालेलं आहे आणि माझ्या तरी असं लक्षात आलंय वैयक्तिक अनुभवावरून की आपल्या पिढीला जेवढे प्रॉब्लेम्स नव्हते तेवढे या पिढीमध्ये येत आहेत. बऱ्याच जणांना ब्रेसेसची गरज लागते, दातांच्या काही ना काही ट्रीटमेंट्स लागतायत. तर असं का होत असावं? या पिढीमध्ये दातांच्या समस्या खरंच वाढल्यात का? त्याचं कारण काय असावं? तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऍक्च्युली ह्या पिढीमध्ये दातांच्या समस्या वाढल्या, त्याचं मेन कारण म्हणजे आपल्या फूड हॅबिट्समध्ये चेंज होणं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आपले पूर्वज त्यांचे चेहरे मोठे होते, फेस मोठे होते, कारण आपण जे फूड पदार्थ खायचो ते फूड कोर्स होते म्हणजे कडक अन्नधान्य खायचो आपण त्या ठिकाणी. पण जसं जसं जनरेशन चेंज झालं, आपल्या फूडच्या हॅबिटमध्ये चेंज झालं, आपण जास्त शिजवलेले पदार्थ खातो, दातांना आपण जास्त व्यायाम देत नाही आणि त्याच्यामुळे दातांना व्यायाम दिसलाच नाही, मसलला व्यायाम भेटत नाही आणि मसलला व्यायाम न भेटल्यामुळे आपल्या जबड्याची जी रुंदी असते ती हळूहळू कमी होत चाललेली. आणि त्याच्यामुळे हे इयर्स ऑन इयर्स होत, असं नाही की हे 10 वर्ष झालंय, हा इव्होल्युशनरी चेंज असेल तो वर्षानुवर्ष होत चाललेला आहे. पण त्याच्यामुळे काय होतं की अक्कल दाढ अडकायचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. लोकांचे जबडे छोटे झाल्यामुळे दातांना यायला जागा कमी झालेत आणि त्यामुळे तुम्ही ह्या वेळेस बघतायत की मी खूप लोकांना दात वेळेवाकडे होतात आणि ट्रीटमेंट लागते. सेकंड गोष्ट आहे की आपल्या खाण्याच्या पद्धतीत प्रमाण बदल झाल्यामुळे मला सांगायचं की तुम्हाला की आपल्या जीवनामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे फूडमध्ये. ते ज्या फूडमध्ये आपण जे म्हणतो की आपण फूड विच कंटेन लॉट ऑफ कार्बोहायड्रेट, म्हणजे मैदा किंवा जंक फूड म्हणा, मैदा म्हणा, गहू म्हणा, की बेकरी प्रॉडक्ट्समुळे काय झालंय की दातांचं किडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि दातांचं किडण्याचं प्रमाण वाढल्यामुळे येणारे परमनंट टीथ असतात, जेव्हा दुधात किडतात तेव्हा परमनंट टीथला प्रॉपर यायला एक जागा मिळत नाही आणि त्याच्यामुळे दात ते वडे वाकडायचं. 2 मेजर रिझन आहेत, अजून भरपूर रिझन आहेत, पण ह्या 2 रिझनमुळे मेनली जो हा समाजात बदल झालेला आहे त्याच्यामुळे बेसिकली लोकांच्या दातांवर परिणाम झालेला आहे. आणि शिवाय दुसरं कारण मला असं वाटतं की लोकांना आजकाल दिसण्याविषयी पण जास्त जागरूकता आहे. दात पुढे असले किंवा वेडेवाकडे असले तरी फारसा फरक पडायचा. आता मात्र मला असं वाटतं पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक पडतो आणि म्हणून मग मुलांच्या बाबतीत अवेअरनेस वाढलेला आहे. तर खरंच कॉन्फिडन्स मध्ये, पर्सनॅलिटीमध्ये स्माइलने किती % फरक पडतो असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुमचा प्रश्न खूपच चांगला आहे. ऍक्च्युली दात पुढे असणं, वेडेवाकडं असणं हा ट्रीटमेंटचा रिझन नाही. ट्रीटमेंटचा रिझन काय? तुम्ही एक्सप्रेसिव्ह स्माइल करताय का? तुम्ही स्माइल करताना कॉन्फिडंट फील होत आहेत का? म्हणजे आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर होतं की लोकांचे दात वेड्यावाकड्याचे एवढे बॉदर करायचे नाही, पण आता एक जरी दात थोडा वेड्यावाकडा असेल तर लोकांना कॉन्शियस फील होतं. लोकांना वाटतं यार मी स्माइल कसं करू, मी जगाला दाखवू कसं मी चांगला कॉन्फिडंट पर्सन आहेत म्हणून. सो त्या कारणास्तव म्हणा की लोकांच्या कुठेतरी कॉन्फिडन्स मध्ये एक फरक पडलेला आहे त्याच्यामुळे, आणि लोकांना सुंदर दिसायचं प्रमाण आपल्याला वाढलेलं आहे. डेफिनेटली दात छान असेल, सुंदर असेल तर तुम्हाला कॉन्फिडंट फील होईलच, पण बिकॉज वी आर स्टार्टेड आपण थोडंफार कॉन्शियस जास्त फील होत चाललंय त्याच्यामुळे
लोकांचं ब्रेसेस लावायचं किंवा टीथ अलाइन करून स्माइल सुंदर करायचं प्रमाण हे वाढलेलं आहे डेफिनेटली. आणि मला वाटतं त्याचा आरोग्यामध्ये सुद्धा महत्वाचा रोल आहे. Yes, म्हणजे नुसतं दिसण्यासाठीच नाही. बरेचदा लोकांना असं वाटतं की ब्रेसेस लावायच्या त्या फक्त दिसण्यासाठीच आहेत, पण तसं नाही. दातांची अलाइनमेंट, दातांचं किंवा ओरल हायजीन म्हणा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा Absolutely. महत्वाचा रोल प्ले करते. ऍब्सोल्युटली. तर ते कसं हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय की येस, एक मेजर कारण असतं लोकांचं दात ट्रीटमेंट करायची, अलाइनमेंट करायचं, की दात माझे वेडेवाकडे, डॉक्टर मला दात सरळ करायचे. पण भरपूर असे लोक असतात की ज्यांना लुक हा इम्पॉर्टंट नसतो, पण त्यांच्या जस्ट तुम्ही इमॅजिन करा की कोणाच्या दात वेडेवाकडे, तर कुठे ना कुठेतरी आपल्याला ब्रशिंग प्रॉपर करता येत नाही. आणि बिकॉज ब्रशिंग प्रॉपर होत नाही तर हिरड्या सुचतात. हिरड्या सुचल्या की दात वीक होतात. ते जर दात स्ट्रेट असतील, वेल अलाइन असतील तर त्या ठिकाणी ब्रश करणं सोपं जातं. दातांची हेल्थ आणि लाईफ त्या ठिकाणी वाढते. हा झाला एक पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, काही लोकांचे बाईट डीप असतात किंवा बाईट त्याला प्रॉपर चावता येत नाही. कधी तो एका साईडने जास्त चावतो, दुसऱ्या साईडवर कमी चावतो. त्या ठिकाणी त्याच्यामुळे तुमच्या जॉईंटवर परिणाम होतो. म्हणजे कोणाच्या जॉईंटमध्ये आवाज करणे किंवा जॉईंटमध्ये पेन होणे, ह्याचं मेन कारण काही बाईट प्रॉपर नसतं. सो बाईटचा इश्यू असेल किंवा दात वेडेवाकडे असेल, त्याच्यामुळे हिरड्यांचा इश्यू असेल, त्याच्यामुळे दात वीक होण्याचं कारण असतात. सो दॅट ऑल्सो इज रिझन फॉर अलाइनमेंट ऑफ टीथ. आणि डेफिनेटली काही लोकांमध्ये दात वेडेवाकडे असल्यामुळे किंवा पुढे असल्यामुळे किंवा जबडा छोटा असल्यामुळे स्पीचमध्ये इश्यू होतो. काही शब्द क्लिअरली उच्चारले जात नाही, पण तो उच्चार नसण्यासाठी नॉर्मली आपण स्पीच थेरपिस्टकडे जातो. पण त्याच्या ठिकाणी स्पीच थेरपिस्टचा एक पार्ट झाला, पण त्यांनी ऑर्थोडॉन्टिस्टकडे येणं पण आवश्यक आहे. कारण कुठे ना कुठे वेडेवाकडे असल्यामुळे काही शब्द म्हणजे ज्याच्यामध्ये एअर लीक होतो, प म्हणा, थ म्हणा, श म्हणा, हे शब्द प्रॉपरली उच्चारले जात नाही. आणि त्या ठिकाणी ऑर्थोडॉन्टिस्टचं त्याचं जबड्याचं वाढ केली, टाऊला जागा तयार केली, जिभेला जागा तयार केली, किंवा दात ओपन बाईट असेल तर ओपन बाईट बंद केला, फटा बंद केल्या, तर शब्दांचे उच्चार हे इम्प्रूव्ह होऊ शकतात आणि डेफिनेटली त्या पर्सनमध्ये कॉन्फिडन्स फरक पडू शकतो. सो डेफिनेटली तुम्ही स्पीच थेरपिस्टला दाखवा, पण एक रूल आउट करा की दातामध्ये इश्यू आहेत, कारण दातामध्ये इश्यू असेल तर त्याला करेक्ट करणं हे आवश्यक आहे. मला आता बोलताना एक इंटरेस्टिंग गोष्ट समजली, तुम्हालाही ती कळली असेल, की उच्चारण शब्दांचं हे सुद्धा आपल्या कॉन्फिडन्समध्ये, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये खूप भर घालतं. आणि संस्कृत भाषेमध्ये जी वर्णमाला आहे ना, त्याच्यामध्ये दंतव्य किंवा तालव्य असे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये आपण टाळूला स्पर्श करून उच्चार करतो किंवा दातांना स्पर्श करून उच्चार करतो. तर अशा दंतव्य जे अक्षर आहेत त्यांचं उच्चारण व्यवस्थित होण्यासाठी दातांची ट्रीटमेंट किंवा अलाइनमेंट खूप महत्वाची आहे आणि याकडे बरेचदा आपलं लक्ष जात नाही. आणखी असं की बरेचदा लहान वयापासून मुलांचं लक्षात येत असतं की दात वेडेवाकडे आहेत किंवा किडता आहेत, मिल्क टीथ आहेत, कॅव्हिटीज खूप होत आहेत. तर अशा वेळी कितव्या वयापासून त्यांची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे, कॅव्हिटीजसाठी म्हणा किंवा अलाइनमेंटसाठी म्हणा? म्हणजे तुम्हाला हा प्रश्न खूप तुमचा चांगला आहे, कारण खूप वेळा पालकांचं एक म्हणणं असतं की यार दुधाची दात आहेत, काय फरक पडतोय. नॉर्मली आपल्याला 2 सेट ऑफ टीथ असतात, एक असतो मिल्क टूथ असतो, एक परमनंट टीथ असतो. आणि वयाच्या 10व्या 8व्या वयात 12 वर्षापर्यंत मिल्क टूथ पडतं आणि परमनंट टीथ. तर परमनंट टीथ येणार आहेत ना, दात किडला, दात सडला किंवा दात इन्फेक्शन झालं तर काही गरज नाही डेंटिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट करायची. परमनंट येतील तेव्हा बघू आपण ते. पण मला सगळ्यांना सांगायचं की ही सगळ्यांची चुकीची झालेली विचार आहे की दात खराब, मिल्क टूथ खराब झाले तर ट्रीटमेंट करायची गरज नाही. नॉर्मली जेव्हा ग्रोईंग एज असतं हे केव्हा असतं, 2 वर्षापासून ते वयाच्या 12-13 वर्ष, तेव्हा शरीराची वाढत असते, मेंदूची वाढत असते, आपल्या आरोग्य सिस्टीमची पूर्ण वाढत असते. ह्या ठिकाणी ओरल कॅव्हिटी आपण महाद्वार म्हणतो, महाद्वार ऑफ हेल्थ अँड डिसीज. ह्या ठिकाणी जर मिल्क टूथ किडलेले असतील तर ते इन्फेक्शन तुमच्या पोटात जाणार आणि त्याच्यामुळे पोटाचे बाकी विकार होणार. दातांना एखाद दात 2 दात तुटलेले असतील किंवा त्या ठिकाणी मिसिंग असेल तर त्या ठिकाणी तो मुलगा प्रॉपर चिविंग करणार नाही. आणि जर त्या ठिकाणी प्रॉपर चिविंग करणार नाही आणि तो फूड फक्त निघळणार तर त्याच्या ओव्हरऑल शरीर वाढीमध्ये फरक पडणार. आपण आधी कधी म्हणतो की अरे आम्ही ह्याला चांगलं धष्टपुष्ट अन्न देतो, पण तो दिसत नाही की त्याची ग्रोथ होते. मग आपण काय करतो, आपण त्याला डायटिशियन दाखवतो किंवा आपण काही डॉक्टरांना दाखवतो, डॉक्टर माझा मुलगा वाढत नाहीये, वजन वाढत नाही, त्याला औषध द्या काहीतरी. पण अरे तुम्ही बघा ना त्या दातामध्ये काही इश्यू आहे का. कारण काय असतं, जर ह्या ठिकाणी ही जी तुमची सिस्टीम असते ना, आपण गिरणी म्हणतो दातांच्या पूर्ण सिस्टीम, कारण प्रत्येक दाताचा शेप वेगळा असतो. कोणाचा दाताचा पार्ट असतो कटिंगसाठी असतो, कोणाचा चिविंगसाठी असतो, कोणाचा क्रशिंगसाठी असतो. या ग्रेडिंगमध्ये सिस्टीम जर प्रॉपर असेल तुमची ना, तर त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह ज्यूस बनतात आणि त्या ज्यूसचं काम असतं की प्रॉपर तुमच्या डायजेशनला हेल्प करणे. पण इथे जर ज्यूस बनले नाही तर पोटाला जास्त एनर्जी यूज करा तर डायजेशन करायला, आणि त्या ठिकाणी जर ते जर यूज जास्त झालं तर तुमची हेल्थ ऑटोमॅटिकली वाढणार नाही. सो मुलांचं, स्पेशली मुलांचं वय जे हे 2 ते 12-13 असतात तेव्हा मिल्क टूथला इग्नोर करून अजिबात चालणार नाही. तुम्हाला वाटतंय दातामध्ये कीड आहे, तुम्हाला वाटतं दात इन्फेक्टेड आहेत,
जेव्हा तो प्रॉब्लेम छोटा असतो ना तेव्हाच त्याला ऍड्रेस करा. ते का झालं हा पार्ट वेगळा झाला, पण तुम्हाला दिसतो प्रॉब्लेम झालाय त्याला ऍड्रेस करा, डेंटिस्टकडे जाऊन दाखवा आणि त्याची जी जरूर ट्रीटमेंट करा. ताकी, आणि मी बघितलेलं आहे, म्हणजे मी अशी खूप मुलं बघितली की ज्यांच्या शरीराची वाढ खुंटलेली कुठेतरी, दातांची ट्रीटमेंट केली त्यांनी आणि त्यांच्या वाढीमध्ये फरक पडलेला आहे. सो जस्ट स्मॉल थिंग, पण त्याच्यामुळे खूप चांगला फरक पडतो. म्हणजे हे किडले तर नीट करायलाच पाहिजेत, पण असं काही आहे का की प्रिव्हेन्शन आपण करू शकतो? मुलांच्या कॅव्हिटीजला आपण प्रिव्हेंटच केलं आणि नाही किडले तर हे आणखी चांगलं. अतिशय, म्हणजे त्या ठिकाणी पोहोचलंच नाही तर विषय संपला. त्या ठिकाणी काय होतं माहितीये का, आपण जी मुलं 2-3 वर्षाची असतात, 4 वर्षाची असतात, तेव्हा नॉर्मली आजकाल आपले आई पॅरेंट्स खूप बिझी झालेत, दिवसभर जॉब करत असतात आणि मुलगा रात्री रडायला लागला, 2-3-4 वर्षाचा मुलगा असतो तेव्हा, तर एक सिंपल गोष्ट करतात की त्याला दूध, बॉटलने दूध त्याला त्या तोंडात ठेवून टाकतात किंवा आई त्याला फीड करते त्याला, आणि त्या झोपेत असताना दूध तोंडात बॉटल ठेवली किंवा फीड केलं तर ते दूध पूर्ण तोंडात जमतं आणि ते दूध तोंडात जमल्यानंतर त्या ठिकाणी तोंडात तुम्हाला कॅव्हिटी होतात. खूप वेळा असे पॅरेंट म्हणतात की माझ्या मुलाचे दात खूप सुंदर आणि व्हाईट होते जेव्हा तो 2 वर्षाचा होता, 3 वर्षाचा तेव्हा, आणि अचानक ते काळे पडले. अचानक काळे का पडले? कारण त्यांना मी एकच प्रश्न विचारतो, तुम्ही मुलाला रात्री झोपेत दूध पाजता? आणि त्यांचं आन्सर असतं यस. कारण ते दूध जेव्हा तोंडात जमतं त्यात दुधामध्ये कार्बोहायड्रेट असतं आणि ते कार्बोहायड्रेट ऍसिड तयार करतात. ते ऍसिड आधीच ऑलरेडी दुधात हे सॉफ्ट असतं, त्यांच्यावर अटॅक करतात आणि त्याला किडवतात. आणि मग तुम्हाला सांगतो की अशा ह्या 2 ते 4-5 वर्षाच्या मुलागटातली मुलांची ट्रीटमेंट करणं हे डेंटिस्टसाठी पण खूप पेनफुल असतं. आई वडिलांसाठी तर पेनफुल असतं कारण त्यांना त्या मुलांना चेअरवर बसणं आणि त्या मुलांनी रडणं, पण डेंटिस्टसाठी पण खूप पेनफुल असतं. सो तो जो प्रकार आहे तो जर टाळला आपण, आणि इन केस तुम्हाला वाटलंच की तुम्हाला दूध पाजायचंच आहे रात्री झोपेत, कारण तो खूपच अखंड तांडव करतो तो रात्री झोपेत, कारण त्याची सवय मोडली नाही तुम्ही, पण सवय मोडूसपर्यंत तुम्हाला दूध पाजायचं, त्या ठिकाणी तुम्ही बघा की त्याला त्या झोपेत एक वेगळी बॉटल ठेवा, त्यात पाणी ठेवा आणि ते पाणी त्याला सिप करा, किंवा एक ओला कॉटन घ्या आणि ते दातांवर फिरवा ते, कारण म्हणजे दातांवर मिल्क राहणार नाही आणि कुठली कॅव्हिटी होणार नाही. पण डेफिनेटली आपल्याला ती हॅबिट ती डिस्टर्ब करायला लागेल, ती मोडावी लागेल. तो हा झाला एक प्रिव्हेन्शनचा पार्ट. सेकंड पार्ट काय माहितीये का, खूप सारे मुलं असतात सकाळी ब्रश करतात, ते पण कसं शाळेत जायची घाई असते, गडबडमध्ये नुसते ब्रश करून शाळेत जातात ते, पण रात्री ब्रश करायला मिस करतात ते. आणि त्यात मुलांचा दोष नाहीये, कारण त्या ठिकाणी त्यांचे पालक असतात, ते सुद्धा रात्री, खूप सारे पालक रात्री ब्रश करत नाही. तुम्हाला सिंपल सांगायचं की मला, जर आपण म्हणतो डेंटिस्ट एक्सपेन्सिव्ह आहे, डेंटिस्टकडे खर्चिक आहे खूप, पण सगळ्या पॅरेंटनी समजा एक रूल फॉलो केला की मी ब्रश करणार 2 टाइम, म्हणजे मी रोल मॉडेल बनेल त्यांचा आणि मला बघून माझा मुलगा पण ब्रश करेल. जर 2 टाइम फक्त ब्रश करायची सवय तुमच्या मुलाला लावली आणि त्याच्यावर तुम्ही जरी ब्रश करणार, 90% चान्स आहे त्यांना लाईफ लॉंग डेंटिस्टकडे व्हिजिट करायची गरज. पण तीच जर सवय नाही लागली, म्हणजे आम्ही बघतो की 80 ते 85% लोकांना सवयच नाही ती रात्री ब्रश करायची. काय होतं माहिती का, दिवसभर आपण जे खातो ते तोंडामध्ये जमा होत असतं ते, आणि जर एखादं अन्नपदार्थ तोंडात मोर दॅन 3 आवर्स जेव्हा राहतात तेव्हा जर प्लाक तयार होतं. प्लाक म्हणजे काय, मिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज, ते बॅक्टेरिया काय करतात, ते प्लाक खातात ते, आणि त्यातनं जे ऍसिड तयार करतात ते ऍसिड दातांवर बसतं आणि दातांना किडवतं किंवा हिरड्या खराब करतं. पण रात्री ब्रशची सवय लागली तर हे पूर्ण प्लाक क्लीन होणार तुमचं. भले सकाळी तुम्ही अर्धा मिनिटं ब्रश करा, 1 मिनिटं ब्रश करा, किंवा शाळेत जायचं किंवा बाहेर जायचंय, पण रात्री हमखास न विसरता 2 मिनिट ब्रश करा आणि तुम्ही बघाल डेंटिस्टकडे यायची गरज नाही. सो हे बेसिक 2 प्रिव्हेन्शन फॉलो, खूप सारे आहेत, फूड हॅबिट्स मध्ये चेंज करा, मी सांगत जाईल भरपूर गोष्टी, पण रात्रीचं दूध बंद करणे, थोडंसं जंक फूड कमी करणे आणि रात्री ब्रश करणे, एवढं जर फॉलो केलं ना तर प्रिव्हेन्शन इज आणि बेटर दॅन क्युअर. येस, ऑफकोर्स. कारण सगळ्यांनाच डेंटिस्टकडे जाण्याची थोडी एक मनात भीती वाटत असते. चेअरवर बसण्याची फक्त लहान मुलांनाच नाही, मोठ्यांना सुद्धा असते. आणि मग हे टाळायचं असेल तर किती सोपे उपाय आपल्याकडे. लहान मुलांमध्ये थंब सकिंग असतं, लिप बायटिंग असतं, तर या सवयींचा त्यांच्या दातांच्या अलाइनमेंटवर किंवा आरोग्यावर काही परिणाम होतो का? येस, म्हणजे प्रश्न तुमचा खूपच चांगला आहे. कारण आम्ही थंब सकिंग जी हॅबिट असते किंवा लिप बायटिंग जी हॅबिट असते, ह्या नॉर्मली हॅबिट्स कशा का डेव्हलप होतात, कारण कधी कधी पॅरेंट्स मुलांना इनफ टाइम देऊ शकत नाही काही कारणास्तव, बिकॉज त्यांना बिझी शेड्यूलमुळे, तेव्हा त्यांच्यात इन्सिक्युरिटीची भावना तयार होते आणि त्या इन्सिक्युरिटी भावनाला ते क्रॉस करायला थंब सकिंग किंवा लिप बायटिंग हॅबिट तयार होते. दॅट्स अ सबकॉन्शियस सॅटिस्फॅक्शन ऑफ अ माइंड. कधी कधी तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करतायत, स्तनपान करतायत, आणि त्याच्यानंतर तुम्ही मुलाला बॉटल फिडिंग न करता डायरेक्ट स्पून फिडिंग वर शिफ्ट करतात. जेव्हा ब्रेस्ट फिडिंग जेव्हा होत असतं, जेव्हा स्तनपान असतं, तेव्हा मुलाला सॅटिस्फॅक्शन मिळत असतं, पण अचानक तुम्ही स्पून फिडिंग वर शिफ्ट झाला तुम्ही,
मग ते सॅटिस्फॅक्शन सबकॉन्शियसली मिळत नाही. त्यासाठी तो शोधत असतो की मला सॅटिस्फॅक्शन कसं मिळते ते मूल, आणि मग तेव्हा तो लिप बायटिंग किंवा थंब सकिंग हॅबिटकडे शिकतो. सो देर शुड बी सम इंटरमिजिएट फेज ऑफ बॉटल अँड देन देर शुड बी स्पून फिडिंग. सो तो काही पॅरेंट्स करतात, काही पॅरेंट मिस करतात ते. तर तो एक स्टेज असणं आवश्यक आहे. सेकंडली काय असतो, ह्या ठिकाणी एक रिफ्लेक्स असतो, त्याला म्हणतो ओरो इरोटिक झोन. तो रिफ्लेक्स असतो ना, तो रिफ्लेक्स तुम्हाला नॉर्मली वयाच्या 3 ते 3.5 वर्षापर्यंत असतो तो रिफ्लेक्स, आणि त्याच्यानंतर हळूहळू तो कमी होत जातो. सो ज्या मुलांना थंब सकिंग किंवा लिप बायटिंग आहेत, देर आर हायर चान्सेस, म्हणजे तुम्ही तेव्हा जो 3 वर्षात तेव्हा ते सोडवायचा प्रयत्न करू नका तो, कारण त्याला सबकॉन्शियस त्याला सॅटिस्फॅक्शन मिळतो. सो लेट इट, झाली हॅबिट तर ठीक आहे, पण सोडवायचं लगेच. कारण मी खूप बघतो पॅरेंट्स त्याला मग ते रुमाल गुंडळणार, त्याला औषधं लावणार, भरपूर सारे प्रयत्न करत ते. पण 70% मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये 3.5 ते 4.5 हे वर्षात तो जेव्हा रिफ्लेक्स पूर्ण नाहीसा होतो, तेव्हा ते हॅबिट ऑटोमॅटिकली जातात. कारण सबकॉन्शियस माइंडला गरज वाटत नाही तर सॅटिस्फॅक्शन मिळायची. ओनली 15 to 20% लोकांमध्ये जर ती डीप बसली असेल सबकॉन्शियस मध्ये हॅबिट ती, तर ती कंटिन्यू राहते. आणि मला तुम्हाला सांगायचं की जोपर्यंत वय वर्ष 5.5-6 होत नाही, तोपर्यंत थंब सकिंग लिप बायटिंग दातावर काही परिणाम नाही. थोडे दात पुढे येतील, पण परमनंटीत त्याला मॅच करतील ते. त्याच्यानंतर जर ती हॅबिट राहिली तर येणारे परमनंटीत तुमचे पुढे येणार, दात वेडेवाकडे होणार, तुमचं थंब सकिंग माउथ ब्रीदिंग चालू होणार, चेहऱ्याचं तुमचं ठेवण बदलून जातं. सो फक्त एक काम करायचं, 3.5-4 वर्षाचा मुलगा आहे तोपर्यंत तुम्ही निर्धास्त पेशंट राहा. तुम्ही हॅबिट जर बदललीच ऑटोमॅटिकली तर थँक्यू, नाहीच बदलली तर मग तुम्हाला डेंटिस्टकडे ऑर्थोडॉन्टिस्टकडे जावं लागेल, जे एक विशिष्ट प्रकारचे अप्लायन्स यूज करून ते हॅबिट ब्रेक करतील ते. पण तोपर्यंत त्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही शक्यतो त्रास देऊ नका, कारण तुम्ही त्यांना मारणार, त्यांना तुम्ही काही वेगवेगळे पदार्थ करणार, त्याच्यामुळे त्यांना अजून सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स. तिथं तेवढं गोष्टीला जितकं आपण नाही म्हणतो तितकं त्या मुलांना ते करायची इच्छा होते. जेवढं आपण प्रतिबंध करतो तेवढं तिथे जास्त आकर्षण वाटायला. त्याच्यामुळे ही नवीन गोष्ट मला सुद्धा कळली की 5-6 वर्षापर्यंत फार लक्ष देण्याची गरज नाही. आता बरेचदा असा समज असतो की 2ऱ्या-3ऱ्या वर्षीच जर आपण ही हॅबिट नाही सोडवली तर पुढे दातांची अलाइनमेंट बिघडेल. आणि डेफिनेटली मला तुम्हाला सॉरी इथे इंटरप्ट करायचं, जर ती हॅबिट कंटिन्यू राहिली तर डेफिनेटली तुम्ही ऑर्थोडॉन्टिस्टला व्हिजिट करा, कारण ती हॅबिट थांबवणं खूप जरुरी नाही तर दात अननेसरी खूप पुढे येतील. कधी कधी पॅरेंट म्हणतात की मी तर व्यवस्थित दिसते, माझी बायको पण व्यवस्थित दिसते, माझ्या मुलाचे दात पुढे का? त्याला एकच कॉज असतो की हे लोकल फॅक्टर असतात, त्यात थंब सकिंग, लिप बायटिंग, माउथ ब्रीदिंग, ह्याच्यामुळे दात वेडेवाकडे आणि पुढे येतात. त्यामुळे वय वर्ष 6-7 झालंय तुमचं किंवा 5 ते 7 आहे तेव्हा ऑर्थोडॉन्टिस्टकडे जा. दे हॅव सम हॅबिट ब्रेकिंग अप्लायन्स आणि तुमचं हॅबिट थांबवायला मदत करतील. हे झालं हॅबिट्स विषयी. पण समजा लक्षात आलं की मुलांचे दात आता दुधाचे आहेत आणि ते वेडेवाकडे येतात, तर मग कुठल्या वयात डेंटिस्टकडे जायला पाहिजे किंवा ब्रेसेस लावण्यासाठी योग्य वय कुठलं असतं? सो खूप सारे मला पॅरेंट्स माझ्याकडे हा प्रश्न येऊन येतात आणि मला म्हणतात की डॉक्टर आम्हाला सांगितलं गेलेलं की वय वर्ष सगळे परमनंटीत आल्यानंतर तुम्ही डेंटिस्ट किंवा ऑर्थोडॉन्टिस्टकडे जायला पाहिजे दात सरळ करायला. काही तर पॅरेंट म्हणतात अक्कलदाढ आल्यानंतर डेंटिस्टकडे जायला पाहिजे. हा पूर्ण मिसकन्सेप्शन आहे. जेव्हा तुमचं ग्रोईंग एज असतं तेव्हा बोन इलास्टिक असतं, जेव्हा तुमचे दात पडत असतात आणि परमनंटीत असतात तेव्हा सेल ऍक्टिव्हिटी खूप हाय असते. तेव्हा जबड्यामध्ये जर जबडा छोटा झाला असेल तर तो इझिली मोठा करता येतो, किंवा जबडा मागे राहिला असेल तर पुढे करता येतो, किंवा पुढे असेल तर मागे करता येतो. सो दातात तर चेंजेस करता येतात, पण तुमचा फेशियल चेंजेस पण इझिली करू शकतो जेव्हा हा मुलगा किंवा मुलगी प्युबर्टीच्या अलीकडे असेल. नॉर्मली आजकाल प्युबर्टी लवकर येते, वयाच्या 11 ते 13 वर्षापर्यंत प्युबर्टी आलेली असते. तो शक्यतो वय वर्ष 9, 10, 11 या वयात तुम्ही दाखवायचा प्रयत्न करा. ऑर्थोडॉन्टिस्ट बघेल, तुम्हाला सांगेल तुम्हाला की ट्रीटमेंटची गरज आता आहे का नाही. नसेल तो सांगेल की थोड्या दिवसांनी अजून, पण जस्ट जाऊन चेकअप करणं आवश्यक. कारण ह्या वयात दाखवल्यामुळे 80% नॉर्मली पॅरेंट्स येतात म्हणतात की आम्हाला आमच्या मुलांच्या उपदाला काढायच्या नाहीत, पण जेव्हा ते आले असतात ते वय वर्ष 14-15 वेळेस आला असतात तेव्हा जबड्याची वाढ पूर्ण झालेली असते. त्यामुळे अजून ऑर्थोडॉन्टिस्ट दात खूप वेळेवाकडे असेल तर आमच्याकडे ऑप्शन असतो उपदडा काढणे. पण तेच जर तो मुलगा 10-11 वर्षावर आला तर आम्ही जॉ एक्सपांड करून आणि दातांना स्पेस तयार करून इझिली विदाउट एक्स्ट्रॅक्शन ट्रीटमेंट करू शकतो. सो 90% किड्स कॅन बी ट्रीटेड विदाउट एक्स्ट्रॅक्शन, उपदडा न काढता, इफ दे विजिट अस अर्ली. त्यामुळे तो मिसकन्सेप्शन पूर्ण काढून टाका. जेव्हा तुम्हाला वाटतं की काही दात परमनंटीत आलेत ऑलरेडी आणि ते वेड्यावाकडे दिसतात, जस्ट गो अँड विजिट ऑर्थोडॉन्टिस्ट. तो सांगेल तुम्हाला गरज आहे का नाही, नसेल तर तुम्हाला थांबा थोडंसं. कारण ब्रेसेसच्या ट्रीटमेंटमध्ये बरेचदा एक्स्ट्रॅक्शन करायला लागतं आणि त्याला मेंटली तयार नसतात पालक पण. मुलं तयार झाली तरी पालक तयार होतात, कशाला एक्सट्रॅक्ट करायचे, त्रास तर काही नाहीये त्याचा. पण ते स्माइल करेक्शनसाठी म्हणा किंवा
कुठल्या ना कुठल्या कारणाने करावेच लागतात. त्यापेक्षा आधीच जर आपण हे केलं एक्सटेन्शनची गरज पडणार नाही. तर हे झालं मुलांच्या बाबतीत. आजकाल बऱ्याच मी पण माझ्या पेशंट्स मध्ये पाहते की प्रौढ वयात म्हणजे अगदी 40, 45, 50 सुद्धा लोक ब्रेसेस लावतात. तर खरंच प्रौढांमध्ये ब्रेसेस लावण्याचा फायदा होतो का? त्यांनी काय फरक त्यांच्या स्माईल मध्ये किंवा त्यांच्या कॉन्फिडन्स मध्ये, करिअर मध्ये खरंच काही फरक पडतो का? का बरं त्यांना एवढं आवश्यक वाटतं ब्रेसेस लावून? सर ऍक्च्युली खूप सारे प्रौढ माणसं माझ्याकडे येतात, इनफॅक्ट किंवा मला मेल करतात ते किंवा विचारतात आम्हाला हा प्रश्न की आम्ही ऐकलेले की कमी वयात ब्रेसेस ट्रीटमेंट होते आणि इफ तुम्ही जर 30, 40, 50 वर्ष असेल तर ब्रेसेस ट्रीटमेंट पॉसिबल नाही आहे. हा एक कॉमन क्वेश्चन असतो खूप साऱ्या ऍडेड लोकांचा. नॉर्मली काय असतं, हे सगळे ऍडेड लोक असतात ज्यांच्या दातामध्ये गॅप्स असते किंवा दात पुढे असतात, ह्यांना ऍक्च्युली कमी वयात ट्रीटमेंट करायची असते, पण काही फायनान्शियल रिझन असतात किंवा घरातल्या लोकांची प्रायोरिटी नसते किंवा त्यांना अवेअरनेस नसतो की ह्या वयात ट्रीटमेंट होऊ शकते का, तर त्या कारणास्तव ट्रीटमेंट पोस्टपोन होते त्यांची. आणि जेव्हा त्यांचं लाईफ पूर्ण स्थिर होतं, म्हणजे जॉब त्यांचा सिक्युअर झाला त्यांना, आणि त्यांना वाटतं यार खरंच माझे दात पुढे आहेत, आता मला हे ऍड्रेस करायचे, कारण मी कुठेतरी ठीक आहे माझं सगळं व्यवस्थित आहे, पण कुठेतरी जेव्हा मी कॅमेरा समोर जाते किंवा जातो तेव्हा त्या ठिकाणी मी स्माईल करताना ऑड वाटतं, मी ओठ दाबून स्माईल करते, मी एक्सप्रेस नाही करत. मी अशा लोकांना वाटतं की माझी स्माईल करेक्ट व्हायला पाहिजे, पण खरंच हे वय आहे का माझं स्माईल करेक्ट करायला, हा प्रश्न त्यांच्या डोक्यात नेहमी असतो. या सगळ्या ऍडेड लोकांना सांगायचं मला की आता ब्रेसेस खूप ऍडव्हान्स झालेत. एज इज नो मोर लिमिट, म्हणजे वय हे लिमिट नाही, कारण कस्टमायझेशन खूप चांगलं झालेलं आहे. पेशंटचं बोन बघून, हिरड्या बघून, दाताची पोझिशन बघून, एक्झॅक्ट त्याला किती फोर्स देता येईल, एक्झॅक्टली मुवमेंट कशी करता येईल, त्याला कॅलिब्रेट करता येते. म्हणजे आधीच्या काळामध्ये ऍडल्ट पेशंट ट्रीटमेंट करायला खूप वेळ लागायचा मला, पण आता कस्टमायझेशन जास्त असल्यामुळे, फोर्स कॅलिब्रेशन असल्यामुळे हा टाइम फॅक्टर कमी झालाय. तो सर्वात मोठा शंका असते, अरे ब्रेसेस लावलं तर मला 3 वर्ष ठेवावं लागतील, पण असं अजिबात नाही आता. म्हणजे तुमची ट्रीटमेंट 6 महिने ते 1.5 वर्षात इझिली संपू शकते, बिकॉज ऑफ द फोर्स कॅलिब्रेशन, बिकॉज ऑफ कस्टमायझेशन. त्यामुळे सर्वात फक्त फॅक्टर मला सांगायचं की ट्रीटमेंट कुठल्याही वर्षात पॉसिबल आहे. मग तुम्हाला सांगायचं की माझ्याकडे दादी ट्रीटमेंटला आली ती आणि तिचं वय वर्ष होतं 70. ती म्हटली की माझ्या नातीने सांगितलं मला की आजी मी क्लिपा लावल्यात, माझी इच्छा आहे तुझे दात पण सरळ व्हायला पाहिजे, तू पण करून घे. आणि तुम्हाला सांगतो की त्या 70 वर्षाच्या आजीने दात सरळ करून घेतले. आणि म्हणजे ते फक्त ठीक आहे तिच्यासाठी लुक हा विषय नव्हता, पण फक्त लुक नाही तर तुमच्या दातांची हेल्थ सुद्धा, कारण काही 50 वर्षानंतर दात थोडे हळूहळू पुढे येतात, कारण मोनोपॉज नंतर बोनचा थोडं कंडिशन वीक होत जाते. तेव्हा दात जर मागे घेतले तुम्ही तर दातांची स्ट्रेंथ आणि हेल्थ वाढते आणि दातांची लाईफ तुम्ही 20 वर्ष अजून वाढवू शकतो. सो दातांची लाईफ वाढवायची, दातांची स्ट्रेंथ वाढवायची, प्लस तुमचं लुक इम्प्रूव्ह करायचंय, तर एज इज नो मोर लिमिट. तुम्ही कुठल्याही वर्षी येऊ शकतात. फक्त ऍज अ डेंटिस्ट आणि ऑर्थोनी बघतो की तुमच्या हिरड्या स्वच्छ आहेत का, दात तुमचे स्ट्रॉंग आहेत का, नसेल तर मी त्यांना स्ट्रॉंग करतो, हेल्दी करतो आणि ट्रीटमेंट करतो. सो एज इज नो मोर लिमिट. इम्पॉर्टंट काय, तुम्ही एक्सप्रेसिव्ह स्माइल करणे आणि ते प्रत्येक वयात हे करणं आवश्यक आहे. आता आपण मध्ये मध्ये ती येते ना ऍड येते एक इन्व्हिजिलाइनची की लग्नाला उभा आहे मुलगा आणि त्याचं ते ब्रेसेस पाहून ब्राईड पळून जाते. तर असं करिअर आणि रिलेशनशिप दोन्ही मध्ये खरंच इतका स्माईलचा इम्पॉर्टंट रोल आहे का? हो आहे ऍक्च्युली. म्हणजे आता जमाना झालाय की आपण इमोजी, स्माइली इमोजी पाठवतो, पण तुम्हाला सांगतो ना की स्माइल हा इम्पॉर्टंट आपला लाईफचा आस्पेक्ट आहे. म्हणजे छोट्या मुलापासून, म्हणजे आई जेव्हा नुसतं असं करते तेव्हा मुलगा जो खळखून असतो तेव्हापासून टिल यू आर ऑन डेथ बेड, आपल्यातला एक युनिक फीचर आहे तो म्हणजे आपला स्माइल. काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये तणाव आहेत, तो तणाव तुम्ही इझिली घालू शकता तुमच्या फक्त स्माइलमुळे. तुम्हाला जॉबमध्ये तुम्हाला एक प्रमोशन हवंय तुम्हाला, तर त्यामध्ये एक पार्ट तुमचा काम करतो तुमचा स्माइल, कारण तुमचा स्माइल तुमचा कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट करतो तुमच्यामध्ये. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही जर वेगळे असाल तुमच्या सगळ्यांमध्ये, तर त्यात तुमचं स्माइल तुमचं खूप काम करतं. सो रिलेशनशिप म्हणा, जॉब्स म्हणा, कॉन्फिडन्स म्हणा, नवीन चांगले मित्र बनवायचे म्हणा, तर स्माइल प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तुम्ही डेफिनेटली तुमच्या स्माइलमुळे तुम्ही सगळ्यांना इम्प्रेस करणार, तुम्ही सेपरेट दिसणार, तुम्ही युनिक दिसणार. सेकंड, सायकोलॉजिकली म्हणायचं मला तुम्ही की ज्या तणावाच्या जीवनात आपण राहतो, ज्या ठिकाणी स्ट्रेस असतो, त्या स्ट्रेसमध्ये आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल रिलीज होत असतो आणि ते आपल्या बॉडीला स्टिफ करत असते. पण स्माइल ह्या एकट्या एक्सप्रेशनमुळे, जी विदाउट एनी चार्ज, तुम्हाला त्याला काही पैसे द्यायची गरज नाही, पण ह्या तुम्ही जर एक्सप्रेसिव्ह स्माइल करत असाल ऑल द टाइम, त्याच्यामुळे तुमचा एक सेरोटोनिन म्हणून एक इम्पॉर्टंट हार्मोन रिलीज होतो, तो तुमच्या बॉडीच्या स्ट्रेसला पूर्ण रिलीज करतो, तुमच्या स्टिफनेसला पूर्ण घालवतो. तर तुम्हाला आनंदी जीवन जगायचंय, विदाउट एनी डिसीज जीवन करायचंय, तुम्ही फक्त स्माइल करत राहा.
एक्सप्रेसिव्ह स्माइल करत जाणार तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये बदल घडलेलाच आहे, पण तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये, तुमच्या एज्युकेशनमध्ये आणि तुमच्या बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये पण फरक पडलेला आहे. सो जस्ट कीप स्माइलिंग ऑल द टाइम. येस, खूप आपण म्हणतो ना, हास्य हे खूप मोठं औषध आहे आणि बरेचदा लोकांना काहीतरी कारण लागतं हसण्यासाठी. राईट. पण मी असं ऑब्झर्व केलंय की स्वतः जर आनंदी असला माणूस तर त्याच्या चेहऱ्यावर एक स्माइलिंग एक्सप्रेशन असतं आणि ते सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी. आपण ना कधीतरी शांतपणे बसून, मी मेडिटेशन कॅम्प्सना वगैरे जाते तेव्हा मी शांतपणे बसून बघते की लोक जाताना येताना काय एक्सप्रेशन आहेत चेहऱ्यावर. तर आपल्याकडे भारतात मला वाटतं 99% लोकांच्या चेहऱ्यावर स्माइलिंग एक्सप्रेशन पण नसतं. आणि खरं तर ते विनाकारण स्माइल येण्यासाठी सुद्धा काहीतरी एक आपल्याला माइंड प्रोसेस लागते, ती सगळ्यांनी तयार डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे आपण कसं दिसतोय याच्यापेक्षा आतून कसं फील करतोय हे स्माइलसाठी खूप महत्वाचं असतं. आणि असं जर विनाकारण आनंदी राहण्याचं किंवा एक स्माइलिंग एक्सप्रेशनचं आपण प्रॅक्टिस केली तर त्यांनी सुद्धा आपल्याला खूप छान फायदा होणार आहे. इररिलेव्हंट ऑफ तुम्ही कसं दिसताय, तुमची काय पर्सनॅलिटी आहे, त्यापेक्षा तुम्ही मनातून कसं फील करताय हे स्माइलिंगसाठी खूप फरक पडेल. येस, अशा प्रकारे स्माइल खूप महत्वाचा आहे. आणि लहान मुलांमध्ये, प्रौढांमध्ये ब्रेसेस लावता येतात. आता सध्या नवीन आलेल्या ब्रेसेस म्हणजे इन्व्हिजिलाइन, आपल्या ज्या ट्रेडिशनल ब्रेसेस होत्या त्याच्यामध्ये आणि इन्व्हिजिलायनस मध्ये काय फरक आहे नेमका आणि कुठलं जास्त कन्व्हिनियंट आहे, कुठलं अडॉप्ट केलं पाहिजे? सर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर कोणाचे दात वेडेवाकडे आहेत त्यांनी ब्रेसेस लावले किंवा अलायनर लावले दॅट इज कम्प्लिटली त्यांचा चॉईस. कारण इन द एंड दोघांचा रिझल्ट सेम आहे. इम्पॉर्टंट काय, तुम्ही एक्सप्रेसिव्ह स्माइल करणे. मग ते ब्रेसेस लावा किंवा अलायनर लावा. इन्व्हिजिबल अलायनरचा ऍडव्हान्टेज काय झाला माहिती का, की कस्टमायझेशन जास्त असल्यामुळे ट्रीटमेंटचा टाइम थोडा कमी झालेला आहे. कारण आजकाल लोकांकडे थोडा पेशन्स कमी झालेला आहे. म्हणजे आधी लोकांना 2 वर्ष 3 वर्ष ब्रेसेस लागले तर त्यांना माहित होतं की चालणार आहे 2-3 वर्ष. पण आता लोकांना 3-4 महिने ब्रेसेस तोंड असेल तरी ते म्हणतात डॉक्टर केव्हा संपणार ट्रीटमेंट. सो ज्यांना टाइमचा इश्यू आहे, की त्यांना वाटतं की माझा मुलगा तर 10वीत आहे, त्याला अभ्यासातनं वेळ भेटणार नाही त्याला, की 12वीत आहे, किंवा तो खूप सारे स्पोर्ट्स खेळतो. कारण ब्रेसेस लावल्यानंतर कधी कधी काय होतं, तुम्ही जर ऍक्टिव्ह स्पोर्ट्स खेळत असाल तर त्या ठिकाणी इंजुरी झाली तर त्याच्यामुळे तुमच्या ओठाला जखम होऊ शकते. ऍक्टिव्ह स्पोर्ट्समध्ये आहे तो, किंवा तो 10वी-12वी मध्ये ज्याच्याकडे जर तुम्हाला इच्छा की अभ्यासात फोकस करावा त्यांनी, किंवा तुम्ही आता जॉब करताय ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की मी आताचा ह्या वयात ब्रेसेस लावलं तर मला कुठेतरी ऑलरेडी मी कॉन्शियस आहे आणि कॉम्प्लेक्स आहे, अजून मला कॉम्प्लेक्स फील पुढचे 2-2.5 वर्ष, तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे की तुम्हाला वाटतं की मला आता ते दिसायला नाही पाहिजे कोणाला, देन यू कॅन गो फॉर इन्व्हिजिबल अलायनर्स. ते कस्टमाइज असल्यामुळे ट्रीटमेंट टाइम कमी झालाय. दिसायला इन्व्हिजिबल असल्यामुळे लोकांना कळत नाही की त्यांनी काही लावलेलं आहे. खायला प्यायला रिस्ट्रिक्शन नाही. सो तुम्हाला हार्ड स्टिकी, कारण ब्रेसेसमध्ये कधी कधी हार्ड स्टिकी फूड तुम्ही खाऊ शकत नाही, तुम्ही कॅन इझिली हॅव हार्ड स्टिकी फूड बाय जस्ट रिमूव्हिंग द अलायनर. आणि पेन फॅक्टर मेनली कमी झालाय, कारण पेन हा कन्सर्न असतो की ब्रेसेस लावला दात दुखतील का, तो पेन फॅक्टर कमी झाल्यामुळे खूप सारे लोक आता इन्व्हिजिबल अलायनरला अडॉप्ट करतात. पण कॉस्ट फॅक्टर थोडा जास्त आहे. सो ते आम्ही पेशंटवर सोडतो. कॉस्ट जर तुमचा इश्यू नसेल तर गो विथ इन्व्हिजिबल अलायनर. तुम्हाला कॉस्ट सेव्ह करायचं, गो विथ ब्रेसेस. इन द एंड तुमचं स्माइल छान दिसायला पाहिजे ताकी तुम्ही कॉन्फिडेंटली स्माइल करा. पण हे खरंच आपण म्हणतो अलायनर्स महाग आहेत, खर्चिक आहे ट्रीटमेंट, मग त्यातली इन्व्हेस्टमेंट खरंच तेवढी वर्थ आहे का? किती फरक असतो? समजा ब्रेसेसचा खर्च 1x असेल तर अलायनर्सचा किती असतो? सो बेसिकली अलायनर हा पूर्ण कस्टमाइज ऑप्शन असल्यामुळे त्याच्यामध्ये आता कस्टमाइज म्हणजे आम्ही सुद्धा स्वतः इन हाऊस अलायनर बनवतो. माझी सुद्धा अलायनर कंपनी. त्या ठिकाणी काही पेशंटचे प्रॉब्लेम छोटे आहेत, थोडेसे दात पुढे आहेत, थोडेसे वेडेवाकडे आहेत, त्यांना आपण इन हाऊस अलायनर मध्ये सोल्युशन देऊ शकतो विच कॅन कॉस्ट देम लेसर. म्हणजे ब्रेसेस पेक्षा एक 20-30 हजार रुपये फक्त जास्त खर्च होऊ शकतो त्यांचा. दॅट्स कॉल्ड इन हाऊस अलायनर विच वी मॅन्युफॅक्चर इन द क्लिनिक इटसेल्फ. आय गॉट म्हणजे आमचे युनिट्स क्लिनिकमध्ये बनवले, त्याच्यामुळे म्हणू शकतो. पण ज्यांचे प्रॉब्लेम थोडे जास्त आहेत, की दात खूपच वेडेवाकडे आहेत, खूपच पुढे आहेत, बाईट डीप आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला एंड ॲज अ डॉक्टर मला रिझल्ट चांगला द्यायचा असतो पेशंटला, मग त्या ठिकाणी तुम्हाला बेस्ट सोल्युशन द्यायचं आहे. मग त्या ठिकाणी इन्व्हिजिलाइन जे US वरून म्हणून आम्ही मॅन्युफॅक्चर करून आणतो. कारण काय झालंय, त्यांचे ऑलमोस्ट दे हॅव 600+ मोर पेटंट्स. रिसर्चमध्ये ते खूप पुढे आहेत. ते पुढे असल्यामुळे इट्स लाईक iPhone 10 आणि iPhone 17 जो म्हणतो ना, तसा प्रकार येतो. तो सिम्पल केस असेल तर इन्व्हिजिबल अलायनरची कॉस्ट कमी होऊ शकते. जर केस कॉम्प्लेक्स आहेत, प्रॉब्लेम थोडा जास्त आहेत, त्या ठिकाणी इन्व्हिजिलाइन हा एकच प्रोडक्ट आम्ही यूज करतो आम्ही, त्या ठिकाणी कॉस्टिंग जास्त. मग या ठिकाणी पेशंटला आम्ही EMI ऑप्शन देतो का इन्स्टॉलमेंट ऑप्शन देतो, त्यांना ते सहजिक पडेल ते. सो ब्रेसेस डेफिनेटली चीपर ऑप्शन आहेत,
पण स्माइल इज अन इम्पॉर्टंट इन्व्हेस्टमेंट. पण ते तुम्हाला ठरवायचं ते इन्व्हेस्टमेंट तुम्हाला, आम्ही त्याला खर्च नाही म्हणणार तुम्हाला, मी तुम्हाला खर्च म्हणून विचारला म्हणून सांगतो, कारण ह्याला रिटर्न्स आहेत. सो ह्या इन्व्हेस्टमेंटला रिटर्न असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल की नाही मी कॉन्शियस फील नाही करू शकत विथ ब्रेसेस, यू गो विथ इन्व्हिजिलाइन किंवा लोकल अलाइनर्स. पण तुम्हाला वाटतं की नाही ओके ब्रेसेस लावण्यात दिसलं तर काय फरक पडणार आहे, कॅन गो विथ ब्रेसेस अँड सेव्ह द मनी. म्हणजे महत्वाचं काय अलाइन करणं हे महत्वाचं आहे. मग त्यासाठी आपण कुठलं साधन वापरतोय दॅट इज सेकंड. पण हे झालं दातांविषयी. जर जॉ स्ट्रक्चर मध्ये किंवा चेहऱ्यामध्येच काहीतरी इम्बॅलन्स आहे, स्ट्रक्चर मध्ये काही फरक आहे, तर तिथे अलायनर्स काम करतात का, किंवा तिथे आणखी काही सर्जरीज किंवा प्रोसेस करायला? सो ज्यांच्या चेहऱ्यामध्ये स्ट्रक्चरल डिफरन्स आहे, म्हणजे जॉ पुढे आहेत किंवा जॉ मागे आहेत किंवा फेसची हाईट वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे चेहरा खराब डिसफिगर दिसतोय, खराब दिसतोय किंवा थोडीशी असिमेट्री आहे, अशा लोक जर ग्रोईंग एज मध्ये आले ना आपल्याला, तर वी कॅन ट्रीट देम विदाउट एनी सर्जरीज. म्हणजे तुम्ही 9 ते 12 या वयात तुम्ही आलात तुम्ही, तर आम्ही त्यांना मोल्ड करू शकतो त्यांना इझिली, ताकी त्यांचा फेशियल बॅलन्स आम्ही इम्प्रूव्ह करतो विदाउट डुईंग एनी सर्जरीज. पण हे जर पेशंट जर वयाच्या 14-15 वर्षी येतात तेव्हा ऑलरेडी जॉची ग्रोथ झालेली असते, बऱ्यापैकी एंड स्टेजमध्ये असतात ते, त्या ठिकाणी जर जॉ खूपच पुढे आहेत आणि खूपच डिसफिगर आहेत तर आम्ही सर्जरी रेकमेंड करतो, ज्या पण आता खूप सॉफिस्टिकेटेड आहेत, खूप ऍडव्हान्स आहेत, त्यामुळे त्या इझिली जरी सर्जरीने हे डिसफिगरमेंट आपण करेक्ट करू शकतो. पण तो जो थोडासा प्रॉब्लेम आहे, थोडासा जॉ असिमेट्री आहे किंवा थोडा जॉ पुढे आहेत, तर विथ आता टेक्नॉलॉजी चेंज झालेत, वी यूज समथिंग काइंड मिनी इम्प्लांट किंवा झायगोमॅटिक बटन्स, त्याच्या थ्रू आम्ही विदाउट सर्जरी, गमी स्माइल असतात कोणाचा जॉ थोडासा पुढे असतो, सो इफ इट इज माइल्ड टू मॉडरेट वी कॅन ट्रीट विदाउट सर्जरीज, पण इफ इट इज सिव्हिअर वी नीड सर्जरी. म्हणजे महत्वाचं काय की डेंटिस्टकडे जाणं हे कस्टमाइज्ड आहे, कारण प्रत्येकासाठी पर्सनलाइज्ड आहे. त्यामुळे डेंटिस्टकडे जाणं, स्माइल करेक्शन करणं आणि दातांच्या आरोग्याची काळजी घेणं हे सगळं डेंटिस्टच्या सल्ल्याने सहज शक्य होऊ शकतं. बऱ्याच जणांना हे सगळं कळलं तरी सुद्धा डेंटिस्टकडे जाण्याची एक भीती वाटते, तर त्याला काय करायचं? कारण हे सगळं कळलं आम्हाला, मुलांना योग्य वयात न्यायला पाहिजे, आपण पण केली पाहिजे. पण ना मी परवाच आमच्याच म्हणजे माझ्याच घरात चर्चा चालली होती, तिथला जो तो मशीनचा आवाज असतो तो आठवला तरी लोकांना भीती वाटते. मग त्याला करायचं काय? तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. ऍक्च्युली काय झालं, आधीच्या काळामध्ये डेंटिस्टकडे जाण्यासाठी डेंटिस्टकडे बेसिक ट्रीटमेंट करायचा, रूट कॅनल करणे किंवा दात काढणे, ह्या बेसिक 2 ट्रीटमेंट असायच्या त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जर रूट कॅनल करायला एक पेशंट गेला की त्याला 5 तास सिटिंग लागायचं, त्याला थोडेसे मशिनरीज, थोड्याशा आधीच्या काळाच्या मशिनरी ह्या थोड्याशा ट्रीटमेंटचा टाइम खूप जास्त घ्यायचे. पण तुम्हाला सांगतो डेंटिस्ट्री आता खूप ऍडव्हान्स झालेली, आणि इंडियन डेंटिस्ट्री इज ॲज इक्वल टू द डेंटिस्ट्री विच इज देअर इन युरोप किंवा US. ह्या टेक्नॉलॉजी सगळ्या इंडियन डेंटिस्ट लोकांनी अडॉप्ट केलेल्या आहेत. सो बीट इट रूट कॅनल करताना मायक्रोस्कोप यूज करणे किंवा लूप्स यूज करणे, त्यामुळे रूट कॅनल हे ऍब्सोल्युटली पेनलेस झालेत. म्हणजे एक असतो की रूट कॅनल करताना पेन होणार, हा एक थॉट असतो, पण सांगायचं मला की रूट कॅनल पूर्ण पेनलेस झालेलं आहे. या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन सुद्धा खूप पेनलेस झालंय. इम्प्लांट तुम्हाला म्हणायचं की आधी इम्प्लांट करायला 2 ते 3 तास लागायचे, पण एवढं कस्टमायझेशन आलंय की त्या ठिकाणी आम्ही डिजिटल गाईड तयार करतो. पेशंटचं 3D एक्सरे असल्यामुळे ते एक्सरे आणि जॉ स्कॅन इंटिग्रेट करून आम्ही कस्टमाइज गाईड तयार करून इम्प्लांट प्लेसमेंट करणं फक्त अर्धी प्रोसेस झाली. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन पेक्षा 1 टेच सिम्पल प्रोसेस झाली इम्प्लांट करणे. आणि तुम्हाला सांगितलं ब्रेसेस तर आहेत, ब्रेसेसमध्ये इनव्हिजिबल अलायनर आल्यामुळे तो पार्ट एकदम पेनलेस झालाय. सो पेन जो थॉट होता की डेफिनेटली ठीक आहे, आई वडिलांनी त्यांच्या काळात ते बघितलेलं पेन फॅक्टर, पण आता मागच्या 15 वर्षात जे ऍडव्हान्समेंट आले त्याच्यामुळे पेन फॅक्टर ऑलमोस्ट 110 झालाय. त्यामुळे डेंटिस्टकडे जायचं तर तो फॅक्टर विसरून जातात, पेन सबकॉन्शियस. तो मला लक्षात कळलं की तो फील झालाय तो, पण आता तो पेनलेस झाल्यामुळे कमी टाइम मध्ये, कमी वेळामध्ये तुम्हाला पेनलेस ट्रीटमेंट भेटू शकते. सो त्यामुळे नथिंग. मला वाटतं आणि आता 15 वर्षांचं म्हणताय तुम्ही, पण 2 वर्षात सुद्धा एवढा ऍडव्हान्स ट्रीटमेंट येतात की जर एखाद्याला अनुभव असेल की 2 वर्षापूर्वी मी ट्रीटमेंट केली ती पेनफुल होती, पण कदाचित आता नवीन टेक्निकनी ती सुद्धा पेनलेस होऊ शकते. आणि AI सुद्धा मला वाटतं आता आणखी नवीन त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, खूप रिव्होल्युशनरी चेंजेस होतील आणखी. पण मी तुम्हाला सांगतो की आमच्या फील्डमध्ये काय झालेलं आहे की आता बिकॉज 3D स्कॅनर आम्ही युज करतो आम्ही, तर प्रत्येक पेशंट जेव्हा स्कॅन करतो त्याचा पूर्ण डाटा तयार होतोय आमच्याकडे. आणि एक्सरे स्कॅन इंटिग्रेट केल्यामुळे समजा एखाद्या पेशंटचा दात वेड्याकडे खूप आहेत, मग त्याच्यासारखे 1000 पेशंटचा डाटा असल्यामुळे त्याला एक्झॅक्टली फोर्स काय कॅलिब्रेट करायचा हा पूर्ण AI थ्रू पूर्ण मॅनेज होतो. त्याच्यामुळे ट्रीटमेंट ह्या खूप सॉफिस्टिकेटेड, इझी आणि पेनलेस झाल्यात. सो डेंटिस्ट्रीमध्ये हा पार्ट खूप ऍक्टिव्हली यूज होतोय अँड इट इज मेकिंग पेशंट लाईफ मच बेटर अँड हिअर ऑनवर्ड्स अजून ती बेटर होत राहणार. म्हणजे ऑर्गनाइज्ड आणि फार डिसिप्लिन्ड मला वाटते मेडिकल
हे आहे, ही डेंटिस्ट्री ही Absolutely. शाखा आहे की त्याच्यामध्ये आणखी ऍडव्हान्स ट्रीटमेंट येत आहेत आणि हे खूप डाटा जो तुम्ही म्हणताय तो खूप छान त्यांनी स्टोअर केलेला असतो. प्रत्येक Yes. पेशंटचं किती कधी पण गेलो आपण तरी त्यांच्याकडे स्टोअर केलेला असतो आणि Absolutely. त्यानुसार पर्सनलाइज ट्रीटमेंट Yes. असतं. मला वाटतं आजच्या या माहितीमुळे सगळ्याच प्रेक्षकांना खूप नवीन माहिती मिळाली असेल की डेंटिस्ट्री किती ऍडव्हान्स होतीये, त्याच्यामध्ये ब्रेसेसचा काय रोल आहे, अलायनर्सचा काय रोल आहे, कुठल्या वयात काय करायला पाहिजे. मला वाटतं आता आपण शेवटचा एक प्रश्न घेऊया की सगळ्या प्रेक्षकांना हेल्दी कॉन्फिडंट स्माईल साठी मी काय मेसेज द्या. सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की हेल्दी कॉन्फिडंट स्माईल साठी पहिली गोष्ट म्हणजे स्माईल विदाउट रिझन. आपण रिझन बघत असतो की स्माईल करण्यासाठी, पण विथ ऑर विदाउट रिझन वी शुड बी स्माइलिंग ऑल द टाइम. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2 इज, तुम्हाला वाटतंय की दात थोडे वेडेवाकडे थोडं आणि तुम्ही स्माइल करताना कॉन्शियस फील करतायत, तर इमिडिएटली ऍड्रेस इट बाय गेटिंग अलाइनमेंट. आता टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स असल्यामुळे ते पेनलेस झालेले. 3rd, जर डेंटिस्टकडे आपल्याला लाईफ लॉंग व्हिजिट नाही करायचं की कमीत कमी व्हिजिट करायचं, स्टार्ट ब्रशिंग युअर टीथ ट्वाइस अ डे. मॉर्निंग आणि रात्रीचं ब्रशिंग तर खूपच इम्पॉर्टंट आहे. डोंट मिस ब्रशिंग ॲट नाईट टाइम. आणि काही खाल्लं तर गुळणी करा. तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला, लंच केला, इव्हिनिंगला स्नॅकिंग केलं, रात्री डिनर केलं, तर एक सवय लावायची की काही मी खाल्लं तर गुळणी करायची. त्यांनी केल्यामुळे काय होणार, तोंडामध्ये प्लाक व्हायचं प्रमाण कमी होणार. ह्या जर 3-4 गोष्टी फॉलो केल्या ना, तुमचं आयुष्य सुखी समाधान करणार आणि लेस विजिट डेंटिस्ट अँड मोर हॅपी अँड कॉन्फिडंट स्माईल हा तुमचा आयुष्याचा पूर्ण एक पार्ट बनणार. हा तुम्ही तर फॉलो करायचं, पण तुमचे आजूबाजूचे लोक आहेत, तुमची मुलं आहेत, त्यांना सुद्धा हे फॉलो करायला लावायचं. येस, तर आपण हा मेसेज सगळ्यांनी नक्की लक्षात घेऊया. यातनं मला वाटतं की स्माईल किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे सगळ्यांना नक्की जाणवलं असेल. तर अशा सुंदर स्माईलसाठी तुम्हा सगळ्यांना आम्हा दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.